अध्याय 15वा विष्णू मल्लासूर संवाद मराठीमधून मणिदैत्याचा वध आणि त्यास दिलेले वरदान यांच्या अनुषंगाने या ग्रंथाचा कथाभाग अधिक पुढे नेऊया. मणिदैत्याची परम भक्ती पाहून श्री मार्तंड भैरवाने मणिदैत्यास मोक्ष साधण्याचे वरदान दिले. मल्लासूर अतिशय संतापला होता. त्याने प्रधानासह तातडीची बैठक बोलावली. प्रधानासह काही मंडळीचे असे म्हणणे पडले की देवसेनेच्या प्रतापापुढे अनेक वीर धाराशायी झाले. मणिसुरासारखा मोहरा गळाला. आता दैत्यराज कुलापैकी केवळ मल्लासूर शेष राहिला होता. अशा वेळी शक्य झाले तर देवांशी संधी करावी. मल्लासुरास मात्र ही विनंती रुचली नाही. देवसभेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा खल चालू होता. मल्लासूर महाशक्तिमान महापराक्रमी होता. त्यानेही मणिसुराप्रमाणे अनेक पापकर्मे केली होती. तरीही मल्लाची अवस्था त्या समान होऊ नये म्हणून श्री मार्तंड भैरव देवेंद्रास मल्लासुरास काही अटीवर अभय देण्याविषयीच्या त्याच्या मानसाबद्दल विचारणा करू लागला. श्री विष्णू मार्तंड भैरवाच्या भेटीस गेला तेव्हा श्री मार्तंड भैरव म्हणाला, हे केशवा, तू मल्लासुराच्या राज्यात जा व त्याला 10 दिवसाच्या आत राज्य सोडून जाण्यास सांग. मल्लासूर त्याच्या सैन्यासोबत पाताळात भोवनी राहण्यास गेला नाही तर मी त्याला ठार मारेन. मल्लासुरास सांग की तुझ्या वाईट वृत्तीमुळे ऋषी मुनींना यज्ञयाग करता येत नाहीत. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आहे. मणिदैत्याचा आदर्श डोळ्यासमोर नाही ठेवलास तर तुझा सर्वनाश निश्चित आहे. स्वतःजवळ अपार सैन्य असले तरी मार्तंड भैरवासमोर तुझे काहीही चालणार नाही. असे त्याने निक्षून श्री मार्तंड भैरवास नमन करून श्रीहरी गडावरून गरुडावर बसून मल्लासुराकडे निघाले. श्रीहरी आपल्या येथे आल्याचे विस्मय वाटून मल्लासुराने त्यास साष्टांग नमन केले व त्यांची षोडोपचारे पूजा करून अनेक वार स्तुती केली. मल्लासुराची आपल्यावरील भक्ती पाहून श्रीहरी प्रसन्न झाले. ते म्हणाले, मल्लासूर, तू तुझ्या जीवनात सतत आचार विचार उच्चारांचे पालन करत नाहीस. त्यामुळेच मी मार्तंड भैरवाचा निरोप सांगण्यासाठी येथे आलो आहे. श्री मार्तंड भैरव हा महादेवाचा अवतार आहे. हलाहल सारखे भयंकर विष आपल्या कंठात धारण करण्याची दिव्य शक्ती आहे. त्याने तुझ्या अनेक सैनिकांना हुकमी दैत्यांना सहजपणे यमलोकी धाडले आहे. या युद्धात तुझे सर्व नातेवाईक परलोकी गेले. या रक्तपाताचा कळस म्हणजे तुझा लाडका बंधू मणिदैत्य याचाही वध झाला. तुझ्या दुःखाला पारावार उरला नाही हे मी जाणतो. तेव्हा आता मनातील सूड भावना काढून टाक तरच तुझे सर्व भावे कल्याण होईल. तो मार्तंड भैरव महापराक्रमी आहे. दयेचा सागर आहे. तुझा अनमोल जीव वाचावा म्हणून त्याने मला शिष्टाई करण्यासाठी पाठविले आहे. मार्तंड भैरवाशी वैर पत्करलेस तर तुझा मृत्यू निश्चित आहे. हे मल्लासुरा, मीच अंशरूपाने सर्वांच्या हृदयात निवास करत असतो. मनुष्याच्या शरीरातील मी जर का निघून गेलो की त्याच्या जड देहास खंदा देण्यासाठी फक्त 4 माणसांची आवश्यकता भासते. तेव्हा मल्लासुरा, तुझ्या मनातला अहंकार तू काढून टाक आणि निशंक मनाने मार्तंड भैरवास शरण जा. वैर पत्करण्यापेक्षा त्याची भक्ती कर. त्यामुळे तुला कृपा प्रसाद लाभेल आणि उर्वरित आयुष्य तू सुखासमाधानाने व्यतीत करू शकशील. श्रीहरी विष्णूंचे बोलणे ऐकल्यानंतर मल्लासूर म्हणाला, हे नारायणा श्रीपती, मी माझ्या भावाच्या वधाचा सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. श्री मार्तंड भैरवास नामोहरम करेन. हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मी शूरवीर योद्धा आहे. माझा प्राण गेला तरी बेहतर, मी युद्ध करणारच. श्री मार्तंड भैरवाच्या हातून मला मरण आले तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. अपार शिष्टाई करूनही मल्लासुरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही हे जाणून घेत भगवंत माघारी परतले.
इथे मल्लासुराने तातडीची बैठक बोलावली. सर्व सैन्य प्रमुखांना एकत्र आणले आणि आपला युद्धभूमीवर जाण्याचा मनोदय त्यास कथन केला. त्याने प्रधानाकरवी आपल्या मित्र अपत्यष्टासहित बोलावले. सर्वांसह त्याने उत्तम असे भोजन केले आणि तदनंतर आपल्या पत्नीस तसेच अंतपुराणातील सर्व स्त्रियांना, बालकांना आणि त्याच्या अन्य प्रियजन नातलगांना निरोप देत सुरक्षित ठिकाणी पाठवून दिले. त्या सर्वांची जबाबदारी उलूक नामक प्रधानावर सोपवली. मल्लासुराने या युद्धाचा निर्णय लावण्याच्या हेतूने रणभूमीवर आपले पहिले पाऊल टाकले. मल्लासुराने युद्धभूमीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि तदनुसार त्याने सिद्धता देखील केली. अध्याय 15 संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासा कांताय धीमहि तन्नो मल्लरी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. प्रधान बोले सुरेंद्र दर्पलनाशी दैत्येंद्र सेनापतित्व देई तुम्हाशी. रणी करुणी प्रबळ युद्धाशी संतोषा वावे दैत्येंद्राशी. सुरेंद्र दर्पलन निघाला सैन्य घेऊन, मल्लासुरही निघाला सुसैन्य. दुंदुभिनादे दिशा गेल्या भरून. दूत देवेंद्रास वृत्त सांगती. हसुनी शिव बोले इंद्राशी. मने मनीने तोषविले मजसी. आता वाचवावे मल्लासुराशी. ऐशी इच्छा मानी सनत कुमार म्हणे ऋषीश्वरांशी. यत्न केला मारावे मल्लसुराशी. परी शिव वाचवी मल्लाशी. तुमचा प्रयत्न व्यर्थ गेला ऋषी मग प्रार्थिती शिवाशी. रणी मारावे मल्ल दैत्याशी. करावे सफल आमुच्या इच्छेशी. हीच विनंती तव चरणी. ऋषीचे मनोगत ऐकून म्हणे मल्ला सपाटवी तो सांगून. आज्ञा अवहेरिता न लागता क्षण. सत्वर वदीन निश्चयेशी. शिव विष्णू सपाटवी मल्ला प्रती. मल्लाशी आज्ञा सांगता निश्चिती. उरले दैत्य घेऊन त्वरित गती. पातळी जाऊन राहिजे. जरी हे त्याशी न मानवेल तरी तो निज जीवास मुकेल. मल्ल जरी युद्धाशी हाव धरिल तरी त्याचा मृत्यू निश्चिताशे. दूत सांगती मल्लासुराशी म्हणे शिष्टाई करावयाशी. विष्णू आला असे भेटीशी. मल्लास बहु आनंद झाला. विष्णूस सिंहासनी बैसवून षोडोपचारी मलकरी पूजन. हर्षे दैत्य विचार करी मनातून. चक्रपाणी साह्य झाला मजसी. विष्णू म्हणती मल्ल सांगून. तुझ अहंकार रोग झाला दारुण. तेने तुझा अंध अप्त साह्य झाला मजशी. विष्णू म्हणती मल्ल लागून. तुझा अहंकार रोग झाला दारुण. तेने तुझ्या बंधू अपत्य स्वजन समग्र निमाले रणांगणी. तू गो ब्राह्मणास त्राशिले. हे संपूर्ण भैरवास जाणवले. म्हणून कैलासाहून येणे केले तुझा नाश करावया. ऐकून विष्णूचे भाषण मल दैत्य क्रोधे पाहून. म्हणे पूर्वी जे केले तुमचे पूजन म्हणून बोल सहन केले. आमुच्या विनंती तुम्हा लागून. शिवसैनी न रावे आपण. शिवास सैन्यासह रणी मारीन. मम युद्ध कौशल्य पहा निर्धारी. विष्णू म्हणे तुझशी काय झाले. कैसे तुझ मृत्यूने ग्रासिले. अरे स्वहित स्वीकारे आपुले. मम आज्ञे करुनिया. मल्ल म्हणे मी भिरू नसे रमापती. पहा रणी मारीन पशुपती. याची न कीजे भ्रांती. प्रतिज्ञा करून मी बोलतसे. मल्लाचे ऐसे ऐकून उत्तर त्वरित निघाले शारंगधर. त्यांची विनंती करी मल्लासुर अंतकाळी मज दर्शन द्यावे. पुढे मल्ल बोले प्रधानाशी. कठीण यश येणे आम्हाशी. तरी घेऊन सकळ स्त्रियांशी. कळेल तिकडे नेई वा. प्रधान मम बंधुपुत्र असे सदनी. उलूक नामे प्रताप करणी. आणि तो तयाशी बोलावून हे काम तया देईजे. मल्ले सांगे मुख्य भारीयस. आम्ही गमन करीतो संग्रामास. शत्रू मारून येई निश्चित. परी सत्य तू जाण भामिनी. जावे पित्या घरी स्त्रियास घेऊन. सदनी रावे आनंदे करून. रक्षणास उल्लूक प्रधान. येताशे प्राण वल्लभे. ती म्हणे मज स्वामी आज्ञाप्रमाण. नगरी जाते पुत्र घेऊन. हे ऐकून मल्ल हर्षे करून आलिंगन देई स्वकांतेशी. मल्लासुरे उलुकास बोलावून स्वश्रीचे अंकी घाले अर्पण. म्हणे हा पुत्र तुझा सर्वाहून श्रेष्ठ असे मानिका. मल्लासुराचा शब्द ऐकून म्हणे काय बोलसी भ्रांत होऊन. रणी आम्ही वधून त्रिनयन. संशय चित्ती न ठेविजे. आमुचा शब्द असे दैत्येंद्रा. तुझी कार्यास सिद्ध सदा. भय पावनी आम्ही करू मर्यादा. तरी आमुच्या पूर्वजा उणे असे.
ऐशे निश्चित बोल बोलून मल्लास संतोष विधी जाण आपापले वाहने आरूढ होऊन दैत्य सैन्य रणभूमीस निघाले. कुटुंबाचा सहस्नेह निरोप घेऊन मल्लासूर निघाला रती बैसून. तेज तयाचे विस्तारले गहन अंतकाळी दीप जैसा. इति श्री मल्हार पुराणे सप्तशती ग्रंथे श्री विष्णू मल्लासूर उपदेश नाम पंचोदशाय अध्याय. श्री मल्हारी चरण अर्पितमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.